नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. नीट पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता दिल्ली येथील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचे सुमारे 20 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण हुकुमशाही व दडपशाही तसेच माफियागिरीचे तंत्र वापरून शासनाने मोडीत काढून त्यांना अटक करून उपोषण स्थळापासून हटविण्यात आले. या भ्याड कृत्याच्या निषेधार्थ आणि दिल्ली संसद मोर्चाला पाठिंबा म्हणून आज दिनांक 20/7/2026 रोजी शेवगाव येथील एसटी स्टँड जवळील क्रांती चौकात लोकशाहीवर निष्ठा असणारे पक्ष व सामाजिक संघटनांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, शिवसेना उभाटाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश मगरे, FISFचे वैभव शिंदे, प्राध्यापक मुफीद इनामदार, कॉम्रेड संदीप इथापे, प्यारेलाल शेख, शिवसेना उभाटाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी मडके, अजिंक्य लवाट, कानिप कर्डिले, दत्तात्रय आरे, बबनराव पवार, गोरख भापकर, ॲडव्होकेट गणेश ताटे, अभिषेक चौधरी, रंजन लांडे, हिरामन मस्के, अतुल लबडे, अफरोज शेख, सुहास चव्हाण, नामदेव गरड, किसन सभेचे बाबूराव राशीनकर, विष्णू गोरे आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शेवगाव येथील नागरिक उपस्थित होते. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. शिक्षणाचा भ्रष्टाचार बंद करा. शिक्षणाचा भ्रष्टाचार बंद करा. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. शिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. शिक्षण मंत्री राजीनामा दो. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शिक्षणातील भ्रष्टाचार बंद. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. विद्यार्थी आंदोलनावर दडपशाही करणारं सरकार चले जाओ. RSS बीजेपी सरकार हटाओ. देश बचाओ. RSS बीजेपी सरकार हटाओ. शिक्षणातील भ्रष्टाचार बंद. सोनम वांगचुक आगे बढ़ो. अभिजीत तिपके आगे बढ़ो. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. धर्मेंद्र प्रधान चले जाओ. भाजपा की तानाशाही नहीं चलेगी. भाजपा की तानाशाही नहीं चलेगी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भ्रष्टाचारी भाजप सरकार चले जाओ. भ्रष्टाचारी भाजप सरकार चले जाओ. भाजप की तानाशाही नहीं चलेगी. भाजप की तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. अविनाश मगरे हे सुरुवातीला बोलतील. उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि माझे बांधव, आपल्याला माहिती आहे गेले 20-22 दिवसापासून ज्येष्ठ समाजसेवक शास्त्रज्ञ यांनी विद्यार्थ्यांसाठी
सैनिकांसाठी, महिलांसाठी, लडाखच्या जनतेसाठी मोठा संघर्ष केला असे हे सोनम वांगचुक या दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी उपोषणला बसले. 18-19 दिवस त्यांनी उपोषण केलं. 18-19 दिवसात या भाजपचं कोणी कुत्र सुद्धा तिथं गेलं नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलन चालू असताना या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, या मोदी शहाला, त्यांच्या बगल बच्चांना या सत्तेचा आणि पैशाचा एवढा माज चढलेला आहे की ते कशाला मोजायला तयार नाही. आपण पाहत होतो, काल आपण टीव्हीवर पाहिले, एवढ्या वाईट पद्धतीने त्यांनी सोनम सरांना तिथून उचलून नेलं. कोणी पाहू नये म्हणून पांढरं असं कापड टाकलं. अरे तुम्ही मरताय तर तुम्ही समोर आलं पाहिजे. काय मागणी होती त्यांची की विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे, आज आमच्या 17 मुलींनी तिथं नीटच्या परीक्षेला तिथं त्यांना सामोरं जाऊन सुद्धा पेपर फुटला, लीक झाला आणि त्यामुळं आमच्या 17 भगिनींनी, मुलींनी आत्महत्या केल्या, 3-4 मुलांनी केल्या. आणखी म्हणून आपल्या सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, या मोदीशी आला तुम्ही आणखी असे किती बळी घेणार आहेत विद्यार्थ्यांचे? तुम्हाला काही लाजा जाण्याच्या नाही तर मनाच्या तरी वाटू द्या. इतकी हुकुमशाही चांगली नसते. आज विद्यार्थी पहा तुम्ही दिल्लीमध्ये एवढे चिडलेत की संसदेवर ते चाल करून जात आहेत. या विद्यार्थ्यांना या दिल्लीच्या पोलिसांनी मारहाण केली, तिथं दादागिरी केली. अरे तुम्हाला सुद्धा मुली बाळी, तुम्हाला या मिंजे गटाला यांना कोणी मुली बाळी नाहीत का? मोदी शहाला मोदी समजा आपल्याला माहिती, परंतु बाकीच्यांना मुलं बाळ नाहीत का? आज आपण पाहतोय की कुठं काही झालं हे फोडाफोडीचा फुटाफुटीचा विषय. यांनी 40 आमदार फोडले, म्हणजे खासदार फोडले, आणखी आमच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडले. एवढंच करून त्यांचं समाधान झालं नाही तर टीईटीचा पेपर फोडला, नीटचा पेपर फोडला, असे काय काय फोडणार आहेत. आणि म्हणून ही जी परिस्थिती, हे इंग्रजाच्या अवलादीपेक्षा पण हे नालायक अवलादीचं सरकार आहे. या मोदी शहांना, या सरकारला जर ही भाषा कळत नसेल तर उद्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की उद्या आपल्याला दांडके हातात घ्यावा लागेल आणि या सरकारला नीट करावं लागेल. याला आपण कुठेही मागे पुढे पाहायचं नाही. सर्वात पुढे आम्ही तुमच्या समोर, तुमच्या पुढे आम्ही दांडके हातात घेऊन राहू. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? यूपीएससीचे पेपर फुटतात, एमपीएससीचे पेपर फुटतात, नीटचे पेपर फुटतात, टीईटीचे पेपर फुटतात. अरे विद्यार्थ्यांनी करायचं काय? जे विद्यार्थी, जे आमच्या मुली जिथं इंजिनियर, एमबीबीएसचं स्वप्न पाहतात, पुढच्या भवितव्याचं स्वप्न रंगवतात आणि हे हरामखोर झाले एका मिनिटात पेपर फोडून टाकतात, पेपर लीक करतात आणि सर्व या परीक्षेची वाट लावून टाकतात. आज काय भवितव्य आहे? महाराष्ट्रात जर पाहिलं, या आपल्या देशात जर पाहिलं तर हे विद्यार्थ्यांना काय भवितव्य आहे? आणि यांना लाजा वाटत नाही. 20 दिवस पाटील तिथं कोणी कुत्रं गेलं नाही. आणि अभिजित दिपकेंनी जाहीर केलं की आम्ही संसदेचं अधिवेशन 20 तारखेला सुरू होत आहे. जर हा हरामखोर जो शिक्षण मंत्री देशाचा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही संसद चालू देणार नाही, संसदेवर आम्ही मोर्चा काढू. आणि म्हणून त्यांनी 11 तारखेला बरोबर काल हे जे सोनम वांगचुक सर आहेत त्यांना त्यांनी एकदम आरोपी सारखं उचलून नेलं.
त्या विद्यार्थ्यांना तिथून मोर्चा आणून पाडायचा कार्यक्रम करण्यात आला, परंतु त्यांना विरोधी पक्षाच्या काही लोकांनी प्रोटेक्शन दिलं. त्यामुळं पोलिसांनी तिथले शेपूट घातलं. त्या तडीपार जो देशाचा गृहमंत्री अमित शहा त्याला कळून चुकलं की आता विद्यार्थी जसं नेपाळमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, त्या ठिकाणी पूर्ण जनता रस्त्यावर उतरली, यांना पळता भुई थोडी झाली आणि तीच परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झालेली. या भाजपच्या सरकारला यांना जर ही भाषा कोडीची समजत नसेल तर यापुढं आपल्याला मंत्र्यांना, आमदार, खासदारला जिथं दिसतील तिथं यांना तुडवलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही. आणि म्हणून इथून पुढं सर्वांनी जागे राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. या भाजपने इथली पूर्ण लोकशाही संपवली, हुकुमशाही देशामध्ये सुरू झाली. आणि म्हणून मी शिवसेनेचा तालुका प्रमुख या नात्याने, या शेवगावचा रहिवासी या नात्याने, या माजलेल्या ह्या हरामखोर सरकारचा मी शिवसेनेच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि दिल्लीतील जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.